Good morning, friends. Today we are going to look at the figure of speech in English grammar. तर इंग्लिश भाषेमध्ये आपण फिगर ऑफ स्पीच जो आहे इंग्लिश ग्रामरमध्ये तो आपण आज बघणार आहोत. सो in your English grammar or in your syllabus we have this figure of speech as part of a grammar. So we need to understand why do we use it. So first of all, what is figure of speech? काय असतो फिगर ऑफ स्पीच? तर फिगर ऑफ स्पीचला मराठीमध्ये अलंकार म्हणतात. सो इंग्लिशच्या ग्रामरमध्ये किंवा मराठीच्या व्याकरणामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच किंवा अलंकार हे तुम्हाला व्याकरणाचा अभ्यास म्हणून आहेत आणि आपल्याला ते एक्झामला सुद्धा येतात. ओके, सो व्हॉट इज फिगर ऑफ स्पीच? फिगर ऑफ स्पीच म्हणजे आपण एखादी गोष्ट जी बोलतो ती आपण सरळ साध्या शब्दांमध्ये वापरू शकतो, म्हणजे जे शब्द वापरले आहेत त्यांचा अर्थ जो आपल्याला बोलायचे तसाच होतो, किंवा आपण तीच गोष्ट दुसरे शब्द वापरून मात्र अर्थ तोच आहे असं बोलू शकतो. एक्झाम्पल बघा, मी असं म्हणतोय की बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय. ओके, इट्स रेनिंग व्हेरी हेविली. याचा अर्थ तोच होतो की पाऊस खूप जोरात पडतोय, पण असं इंग्लिशमध्ये म्हणण्याची पद्धत आहे, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. मग इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्सचा अर्थ काय? पावसासोबत म्हणजे पाऊस कशाचा पाऊस पडतोय? कॅट्स अँड डॉग्सचा पाऊस पडतोय असा अर्थ होतो का? नाही. अशी म्हणण्याची पद्धत आहे इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. म्हणजेच खूप जोराचा पाऊस पडतोय, पण इट्स रेनिंग हेविली अँड इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स या दोघांचाही अर्थ एकच होतो, परंतु म्हणण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, मी असं म्हणतोय की तो खूप शूरपणे लढला, तो एखाद्या सिंहासारखा लढला. आता तो खूप शूरपणे लढला, खूप ॲग्रेसिव्हली लढला, किंवा तो एखाद्या सिंहासारखा लढला. ह्या दोन शब्दांमध्ये फरक आहे की नाही? दोघां शब्दांमध्ये फरक आहे, पण यांचा अर्थ मात्र एकच आहे की पहिला जो वाक्य होतं की तो खूप ॲग्रेसिव्हली लढला, ही फॉट व्हेरी ॲग्रेसिव्हली, याचा अर्थ असा होतो की तो म्हणजे शब्दाचा अर्थ आहे तसंच आपण वापरतोय. दुसरं काय म्हणतोय? ही फॉट ॲज अ लायन, ही फॉट लाईक अ लायन, म्हणजेच तो एखाद्या सिंहाप्रमाणे लढला. म्हणजेच आपण शब्द वेगळे वापरतोय त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स या त्या गोष्टीची फिलिंग अजून चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करण्यासाठी, परंतु अर्थ मात्र तोच आहे. तर यालाच आपण फिगर ऑफ स्पीच म्हणतो. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, लेट्स सी. वी यूज फिगर ऑफ स्पीच. आपण आपलं बोलणं प्रभावी करण्यासाठी फिगर ऑफ स्पीच वापरतो, आणि याचा वापर तुम्हाला पोएम्समध्ये जास्त दिसतो. जसं आपण कुठलीही पोएम घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे फिगर ऑफ स्पीच सापडतील, आणि या फिगर ऑफ स्पीचचे अनेक प्रकार आहेत, परंतु आपण जे बेसिक प्रकार आहेत जे नेहमी यूज केले जातात ते प्रकार आपण बघणार आहोत. ओके, चला बघूया. मग पहिला प्रकार मेटाफर. मग मेटाफर म्हणजे काय? वेन डू वी यूज मेटाफर? इट इज इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू अनरिलेटेड थिंग्स ऑर आयडियाज. म्हणजेच इट इज इनडायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू अनरिलेटेड थिंग्स ऑर आयडियाज. म्हणजे ज्यावेळेस आपण दोन गोष्टींची कंपॅरिझन करतो ती आपण डायरेक्टली म्हणू शकतो, तर ही इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे. एक्झाम्पल बघा, द पीक ऑफ हर करिअर. आता व्हॉट डज पीक मीन? पीक इज यूज्ड फॉर पीक इज द वर्ड. याचा हा वर्डचा अर्थ काय होतो की शिखर, म्हणजेच एखाद्या माउंटेनचं शिखर आपण असं म्हणतो. तर पीक ऑफ हर करिअर, मग एखाद्याच्या करिअर हा काय माउंटेन आहे का? नाही, करिअर हा माउंटेन नाहीये, परंतु पीक ऑफ हर करिअरचा अर्थ असा होतो की ती तिच्या करिअरच्या सर्वोत्तम शिखरावर होती, असा याचा अर्थ होता. परंतु इथे पीक हा जो शब्द वापरलाय याचा जो शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर तो काय होतो? एखाद्या पर्वतरांगेचं किंवा एखादं शिखर, पण इट्स नॉट अ पीक ऍक्च्युली. इथं आपण कशा अर्थाने वापरतो? त्या करिअरच्या सर्वोत्तम ठिकाणी ती होती, म्हणून आपण इथे पीक ऑफ हर करिअर असा अर्थ वापरलाय. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीची कंपॅरिझन करताय की दोन गोष्टींची कंपॅरिझन करताय, पीक म्हणजे याचा अर्थ शिखर एखाद्या पर्वताचं, आणि करिअरचं सर्वोत्तम ठिकाण किंवा सर्वोत्तम शिखरावरती होती असं आपण म्हणतोय. म्हणजेच आपण दोन गोष्टींची कंपॅरिझन करतोय,
पण आपण डायरेक्टली असं नाही म्हणत आहे की ते पीक आहे, आपण काय म्हणतोय इनडायरेक्टली कंपॅरिझन करतोय की द पीक ऑफ हर करिअर. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आधी, ही वॉज अ लायन इन द फाईट. आता याचा अर्थ काय होतो, ही वॉज लायन इन द फाईट याचा अर्थ काय होतो, एखादा व्यक्ती लायन असू शकतो का, नाही, तो व्यक्ती लायन नाही, पण ही वॉज लायन इन द फाईट म्हणजे त्या फाईटमध्ये ही फॉट लाईक अ लायन, तो एका सिंहासारखा लढला. म्हणून आपण इथे इनडायरेक्ट कंपॅरिझन केली एका पर्सनची आणि लायनची. ओके. आणि मग म्हणून आपण अशा प्रकारच्या कंपॅरिझनला आपण काय म्हणतो, मेटाफॉर बोलतो. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे सिमिली. सिमिली आणि मेटाफॉर मध्ये एकच फरक आहे, आपण दोन्ही ठिकाणी कंपॅरिझन करतो, पण मेटाफॉर मध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन असते, सिमिलीमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असते. मग सिमिली काय आहे की डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स और आयडियाज. जसं, आणि हे करताना आपण काय करतो, ॲज किंवा लाईक या शब्दांचा वापर करतो. सर, ही इज ॲज टॉल एज माउंटेन. मग तो माउंटेन आहे का, नाही, बट ही इज ॲज टॉल एज माउंटेन म्हणजेच आपण इथे डायरेक्ट कंपॅरिझन केली आहे. ही इज ॲज टॉल एज माउंटेन, माउंटेन आणि एका व्यक्तीची डायरेक्ट कंपॅरिझन केली आहे. दुसरं आहे इंटरनेट इज लाईक विंडो टू द इंटरनेट. म्हणजे इंटरनेट इज लाईक अ विंडो टू द वर्ल्ड. म्हणजे इंटरनेट हे काय आहे, एक खिडकी आहे, विंडो आहे जगासाठी. तर मग याचा अर्थ काय होतो की इंटरनेट काय विंडो आहे का, नाही, बट इंटरनेटला आपण डायरेक्टली एखाद्या विंडो सोबत कंपॅरिझन केलंय आणि म्हणून आपण काय म्हणतोय की इंटरनेट इज द विंडो टू द वर्ल्ड. ओके. इथे डायरेक्ट कंपॅरिझन आहे. मग सिमिली आणि मेटाफोर हे दोन्ही कंपॅरिझनसाठी वापरले जातात, परंतु मेटाफोरमध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन असते, सिमिलीमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असते. आणि डायरेक्ट कंपॅरिझन करताना मग ओळखायचं कसं, तर इथे नेहमी लाईक किंवा ॲज अशा प्रकारचे शब्द वापरलेले असतात. असं जर असेल तर आपण त्याला सिमिली फिगर ऑफ स्पीच म्हणायचं, अदरवाईज आपण त्याला मेटाफोर फिगर ऑफ स्पीच म्हणू शकतो. चला अजून काही टाईप्स बघूया आणि अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तर आपण फिगर ऑफ स्पीचचं मेटाफोर आणि सिमिली बघितलं. तर मेटाफोर हा फिगर ऑफ स्पीच आपण किंवा सिमिली हा फिगर ऑफ स्पीच दोन गोष्टींची कंपॅरिझन करताना वापरतो. आणि मेटाफोरमध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन असते, सिमिलीमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असते. सोपं आहे. आपण फिगर ऑफ स्पीच बघत होतो, राईट. तर फिगर ऑफ स्पीच आता आपण अजून एक एक्झाम्पल सांगायचं राहिलं तुम्हाला. एक एक्झाम्पल असं बघूया, जेव्हा आपण घरातून बाहेर पडतोय, आई बोलते की बाहेर पाऊस पडतोय, छत्री घेऊन जा. ठीक आहे. तर मग आई असं म्हणते की इट्स रेनिंग आउटसाइड, टेक युअर अम्ब्रेला विथ यू. किंवा आई असंही म्हणू शकते, टेक युअर अम्ब्रेला, इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. आता कॅट्स अँड डॉग्सचा अर्थ असा होतो काय, म्हणजे कॅट आणि डॉगचं रेनिंग होतंय का, नाही. आईचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणजेच इट्स रेनिंग हेवीली, खूप जोराचा पाऊस पडतोय, काळजी घ्या. म्हणजेच इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स ही जी फ्रेज वापरली आहे, हा फिगर ऑफ स्पीच असा आहे की आपण एक पावसाची तुलना, म्हणजे हेवी पावसाची तुलना कॅट्स अँड डॉग, इज रेनिंग कॅट्स अँड डॉग अशी केली आहे. म्हणजे याचा अर्थ लिटरली अर्थ असा होत नाही, खूप सारं डॉग्स अँड कॅट्सचं रेनिंग होतं, इट्स रेनिंग हेवीली एवढाच अर्थ होतं. म्हणून अशा गोष्टी सांगण्यासाठी, आपलं बोलणं प्रभावीपणे सांगण्यासाठी आपण फिगर ऑफ स्पीच वापरतो. आता पुढचा टाईप बघूया, पर्सॉनिफिकेशन. आपण पर्सॉनिफिकेशन या शब्दानेच आपण म्हणजे अंदाज करू शकतो. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय, आपण म्हणतो पर्सनलायझेशन. आपण एखाद्या गोष्टीचं एखाद्या नॉन लिव्हिंग थिंगला किंवा एखाद्या काल्पनिक गोष्टीला, इफ वी आर गिव्हिंग अ ह्युमन क्वालिटी टू अ नॉन लिव्हिंग थिंग, देन इट इज कॉल्ड एज पर्सॉनिफिकेशन. म्हणजे एखाद्या काल्पनिक गोष्टीला किंवा एखाद्या निर्जीव वस्तूला जर आपण असं भासवलं की तिला एखादी ह्युमन क्वालिटी दिली, म्हणजे मानवी गुण दिला किंवा एखाद्या लिव्हिंग थिंगचा गुण दिला, देन इट इज कन्सिडर्ड ॲज पर्सॉनिफिकेशन. मग त्याला आपण काय म्हणायचं, त्या फिगर ऑफ स्पीचला किंवा त्या फ्रेजला काय म्हणायचं, पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच. पहिलं एक्झाम्पल बघा, आय वंडर्ड ॲज लोनली ॲज क्लाउड. आता आय वंडर्ड ॲज लोनली ॲज क्लाउड याचा अर्थ असा होतो की मी एखाद्या क्लाउड सारखं वर्णन केलं. म्हणजेच मी क्लाउड आहे का, एम आय क्लाउड, नो, मी क्लाउड नाहीये, परंतु
मला किंवा त्या क्लाउडला एखाद्या व्यक्तीचा गुण दिलाय, क्लाउड म्हणजे वंडरिंग करताय, बट त्या क्लाउड इज क्लाउडला आपण म्हणजे माणसं वंडरिंग करू शकतात इकडे तिकडे, परंतु क्लाउड करतो का नाही, पण आपण क्लाउडला असं ह्युमन क्वालिटी दिली आहे, म्हणून इथे याला पर्सनिफिकेशन म्हणायचं. अजून एक्झाम्पल बघा, एन्जॉय युअर चाइल्डहुड बिफोर इट रन्स अवे. आता चाइल्डहुड म्हणजे बालपण, मग एन्जॉय युअर चाइल्डहुड, तुमचं चाइल्डहुड एन्जॉय करा बिफोर इट रन्स अवे. मग चाइल्डहुड पळतं का? एखादी व्यक्ती, एखादा ॲनिमल, वी अंडरस्टँड इट रन्स, एखादा व्यक्ती रन करू शकतो, परंतु चाइल्डहुड म्हणजे जे बालपण आहे ते पळतं का? म्हणजे ते असं पळू नाही शकत, ते निघून जातं. म्हणजेच आपण पळण्याची जी क्रिया आहे किंवा जो गुण आहे, धावण्याचा जो गुण आहे, तो धावण्याचा गुण आपण चाइल्डहुडला दिला आहे. मग चाइल्डहुड ही कशी गोष्ट आहे? ही लिव्हिंग गोष्ट आहे, ही काल्पनिक गोष्ट आहे, किंवा मग ही ही ॲबस्ट्रॅक्ट थिंग आहे. आपण अशा गोष्टीला मानवी गुण दिलाय किंवा एखादा ॲनिमलचा गुण दिलाय, म्हणून आपण त्याला असं म्हणतोय की निर्जीव वस्तूला किंवा काल्पनिक गोष्टीला एखादा मानवी गुण दिला किंवा लिव्हिंग थिंगचा गुण दिला, तर त्याला आपण काय म्हणायचं? पर्सॉनिफिकेशन, फिगर ऑफ स्पीच. मग आता इथे चाइल्डहुडला धावण्याचं किंवा रनिंगचं आपण गुण दिलाय, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? पर्सॉनिफिकेशन, फिगर ऑफ स्पीच. ओके, तर अजून पुढचा टाईप बघूया. पुढचा टाईप आहे अलिटरेशन. आता अलिटरेशन कधी वापरलं जातं? अलिटरेशन वापरलं जातं ज्या वेळेस एखाद्या शी, आपण एक्झाम्पल बघूया, शी सेल्स, सी शेल्स ऑन द सी शोर. The head held सर, अलिटरेशनचा अर्थ काय होतो की आपण एखाद्या गोष्टीला म्हणजे काव्यात्मक रचना होण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा एखाद्या लेटरचा पुन्हा पुन्हा वापर करतो, किंवा एखादा प्रोनाउन्सिएशन, उच्चार जो आहे तो पुन्हा पुन्हा करतो, त्यावेळेस त्याला आपण अलिटरेशन म्हणतो. आता एक्झाम्पल बघा तुम्ही, शी सेल्स सी शेल्स ऑन द सी शोर. आता याचा अर्थ आहे, परंतु इथं बघा एस जो लेटर आहे किंवा स जो हा उच्चार आहे, हा पुन्हा पुन्हा केला गेलाय. मग एखाद्या गोष्टीला काव्यात्मक किंवा चांगली रचना देण्यासाठी आपण काय करतो की आपण एका प्रकारचा उच्चार पुन्हा पुन्हा करतो. वी आर रिपीट द प्रोनाउन्सिएशन. मग अशा प्रकारचं जर फिगर ऑफ स्पीच असेल तर आपण त्याला अलिटरेशन म्हणायचं. एखादा उच्चार जर पुन्हा पुन्हा केला जात असेल, प्रोनाउन्सिएशन इज रिपीटेड, देन इट इज कॉल्ड एज अलिटरेशन. पुढचं बघा, द हेड हेल्ड हाय. मग इथे हेड हेल्ड हाय. मग इथे आणि हे अक्षर जे आहे किंवा हा प्रोनाउन्सिएशन हा जो आहे, हा सुरुवातीला एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला आला पाहिजे असं काही नाही, कुठेही चालेल. परंतु जर एखादा उच्चार एखाद्या दिलेल्या फ्रेज मध्ये किंवा सेंटेन्स मध्ये इफ इट इज रिपीटेड, तर पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते, असं जर असेल तर आपण त्याला अलिटरेशन, फिगर ऑफ स्पीच म्हणतो. सी शेल्स ऑन द सी शोर. म्हणजेच इथे स हा शब्दाचा जो उच्चार आहे पुन्हा पुन्हा केला गेलाय, म्हणून याला आपण अलिटरेशन, फिगर ऑफ स्पीच म्हणायचं. हेड हेल्ड हाय, द हेड हाय. म्हणजेच तुमचं ताट मानेने ठेवून आपण काही असा रेफरन्स असेल की आपण ताट माना ठेवून राहिलं, किंवा त्यांनी त्यांची डोकी जी आहे ती किंवा माना जी आहे ताट ठेवल्या, त्या अर्थाने हे वापरले. परंतु इथे हेड हा जो प्रोनाउन्सिएशन आहे, हेड हेल्ड हाय, ह्या ठिकाणी तिन्ही सेंटेन्स मध्ये किंवा तिन्ही वर्ड्स मध्ये हा जो उच्चार आहे, हा प्रोनाउन्सिएशन आहे, पुन्हा पुन्हा केले. मग अशा प्रकारच्या प्रोनाउन्सिएशन जेव्हा पुन्हा पुन्हा होते तेव्हा त्याला अलिटरेशन, फिगर ऑफ स्पीच म्हणायचं. ओके, आपण याचे अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करूया.
तुम्हालाही जेव्हा कुठे असं पोयम असेल किंवा एखादा पॅराग्राफ असेल त्या ठिकाणी मोस्टली पोयम मध्ये तुम्हाला हे फिगर ऑफ स्पीच सापडतील. तर त्यावेळेस तुम्ही त्या दिलेल्या लाईन्सचा आपण कुठला फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय करू शकतो ते शोधायचं आहे. ठीक. ओके. तर आता नेक्स्ट टाईप ऑफ फिगर ऑफ स्पीच बघूया आपण. पुढचा टाईप आहे अपॉस्ट्रोफ. आता अपॉस्ट्रोफचा अर्थ काय होतो? स्पीकिंग टू समवन हू इज नॉट लिव्हिंग, नॉन लिव्हिंग थिंग किंवा ॲबस्ट्रॅक्ट थिंग म्हणजे काल्पनिक गोष्ट. अशा एखाद्या गोष्टीशी आपण बोलतोय असं दाखवायचं जी गोष्ट काल्पनिक आहे किंवा निर्जीव आहे. मग आता आपण एक पोएम किंवा राईम आपण नेहमी ऐकले. लहान मुलांसाठी ही राईम किंवा ही पोएम नेहमी म्हटली जाते. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. आता ह्या पोएम मध्ये, ह्या राईम मध्ये आपण कुणाशी बोलतोय? आपण एका स्टारशी बोलतोय, ताऱ्याशी बोलतोय. तारा इज स्टार इज अ लिव्हिंग थिंग. इट इज नॉट अ लिव्हिंग थिंग. तारा ही एक निर्जीव गोष्ट आहे. परंतु असं दाखवलंय पोएम मध्ये, अशी कल्पना केली आहे की आपण डायरेक्टली ताऱ्याशीच बोलतोय. म्हणून ह्या पोएमचा जो फिगर ऑफ स्पीच आहे, या वर्डचा जो फिगर ऑफ स्पीच आहे, इट इज अपॉस्ट्रॉफ. आलं लक्षात? जर एखाद्या नॉन लिव्हिंग गोष्टीशी जर आपण बोलतोय किंवा एखाद्या काल्पनिक गोष्टीशी आपण डायरेक्ट बोलतोय असं दाखवायचं असेल किंवा असं दाखवलं गेलं असेल, देन द फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड ॲज अपॉस्ट्रॉफ. ओके. अजून एक्झाम्पल बघूया याचे. ओके. ओ रोज, ओ रोज, हाउ sweet you look and how sweet you smell and bright you look. So next sentence is, O rose, हाऊ स्वीट यू स्मेल अँड ब्राईट यू लुक. म्हणजे आपण कुणाशी बोलतोय? ह्या सेंटेन्स मध्ये इट इज बिंग अज्युम दॅट वी आर टॉकिंग टू अ रोज. एका गुलाबाच्या फुलाशी बोलतोय आपण आणि त्याला बोलतोय की हाऊ स्वीट यू स्मेल, तुझा सुगंध किती छान आहे आणि ब्राईट यू लुक, तू किती ब्राईट दिसतोय. म्हणजेच आपण एका निर्जीव वस्तूशी बोलतोय किंवा एखाद्या काल्पनिक गोष्टीशी बोलतोय असं दाखवल्यामुळे इथे निर्जीव म्हणता येणार नाही. इट्स अ लिव्हिंग थिंग ओनली. किंवा रोज किंवा गुलाबाचं फूल जे आहे हे सजीव असू शकतं, परंतु आपण त्याच्याशी बोलतो डायरेक्टली आपण कधी बोलत नाही. परंतु आपण अशा गोष्टीशी बोलतोय जी बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, म्हणून आपण याला अपॉस्ट्रोफ असं फिगर ऑफ स्पीच म्हणायचं. आलं लक्षात? आपण देवाशी बोलतोय, देवाला काही सांगतोय किंवा अजून अशा गोष्टींना काय सांगतोय, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं? अपॉस्ट्रोफ फिगर ऑफ स्पीच. ओके. तर नेक्स्ट टाईप बघूया. तर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जनचा अर्थ असा होतो की आपण दिलेल्या शब्दांचा ची ऑर्डर आहे ती रिव्हर्स करायची. दिलेल्या शब्दांची म्हणण्यापेक्षा यू नो इट राईट, एखादं इंग्लिशचं सेंटेन्स असेल, त्या इंग्लिशच्या सेंटेन्सची एक ऑर्डर असते, एक क्रम असतो. सो व्हॉट इज दॅट ऑर्डर? वी गेट सब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, देन वर्ब अँड ऑब्जेक्ट. तर ही जी सिंटॅक्स आहे, हा जो सिंटॅक्टिकल ग्रामॅटिकली करेक्ट सिंटॅक्स आहे, इफ दॅट सिंटॅक्स इज चेंज्ड, म्हणजे या सिंटॅक्सचा जर ऑर्डर किंवा क्रम जर चेंज केलेला असेल तर आपण त्याला इन्व्हर्जन म्हणतो. मग असं का करायची गरज पडते? बऱ्याच पोएममध्ये पोएटला राईम स्कीम जुळण्यासाठी त्याला त्या शब्दांची जागेची अदलाबदल करायची गरज पडते. म्हणून अशा वेळेस जो फिगर ऑफ स्पीच वापरला जातो त्याला आपण इन्व्हर्जन म्हणतो. मग आता इथे एक्झाम्पल बघा, शॉक्ड आय वॉज. आता आपण इथे असं म्हणू शकतो ना की आय वॉज ही करेक्ट ऑर्डर नाहीये. आय वॉज शॉक्ड हे करेक्ट सेंटेन्स असू शकतं किंवा सिंटॅक्टिकली करेक्ट सेंटेन्स असू शकतं, परंतु इथे शॉक्ड आय वॉज असं लिहिलंय. मग कदाचित पोएटला किंवा रायटरला एक पोएटिक इफेक्ट आणायचा असेल किंवा राईम स्कीम जुळवायची असेल, दॅट्स वाय ही माइट हॅव चेंज द ऑर्डर. But if you find there is a sentence or a phrase which has
syntactically sorry, it has a reversal of the orders or change in order of the words which are not syntactically correct, then grammatically it may be correct but syntactically it's not correct. So अशा गोष्टींना आपण काय म्हणायचं की दॅट इज अ फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. लुकिंग बिट टायर्ड नाउ सचिन. सो यू मस्ट हॅव हर्ड कमेंट्री ऑफ एनी स्पोर्ट. कुठल्याही स्पोर्ट्सची कमेंट्री तुम्ही ऐकाल तर त्याच्यामध्ये इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच वापरला जातो. आपण असं म्हणतोय की लुकिंग बिट टायर्ड नाउ, लुकिंग बिट टायर्ड नाउ सचिन. सचिन इज लुकिंग बिट टायर्ड नाउ असं करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे, पण त्यांनी सचिनला शेवटी टाकले. ओके, सचिनला शेवटी टाकले पण बाकीचे सेंटेन्स आधी, बाकीचे वर्ड्स आधी वापरले. म्हणजेच इथे त्यांनी मोस्टली कॉमेंट्री करताना, कुठल्याही स्पोर्ट्सची कॉमेंट्री करताना इट इज बिईंग ऑब्झर्व दॅट दे यूज फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन. तुम्ही ऐकून बघा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. अन एक्सलंट डिसिजन शी मेड देअर. आता अन एक्सलंट डिसिजन शी मेड देअर सेंटेन्स, करेक्ट सेंटेन्स कसं असायला पाहिजे तर शी मेड अन एक्सलंट डिसिजन. परंतु इथे काय केलंय की शब्दांची अदलाबदल केली. अन एक्सलंट डिसिजन शी मेड देअर म्हणून करता सुरुवातीला असायला हवा होता, पण करता सुरुवातीला नाहीये. आणि शब्द जे अन एक्सलंट डिसिजन हा जो ग्रुप ऑफ वर्ड आहे, हा एक्सलंट डिसिजन हा ग्रुप ऑफ वर्ड आहे, शेवटी असायला पाहिजे होता शी मेड अन एक्सलंट डिसिजन देअर. परंतु त्यांनी तो आधी घेतलाय आणि म्हणून आपण याला फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन म्हणू शकतो. नेक्स्ट आहे द ओशियन ब्ल्यू. बरोबर वाटतंय का हे? नाही. द ब्ल्यू ओशियन हे बरोबर वाटतंय, परंतु कदाचित पोएटला, कवीला ही वॉन्टेड टू अचीव अ रायमिंग किंवा राईम वर्ड्स. दॅट्स वाय ही मस्ट हॅव युज्ड द ओशियन ब्ल्यू ॲज अ फ्रेज. आणि अशा फ्रेजला आपण इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. नेक्स्ट, टू द स्टोर आय विल गो. आपण असं म्हणतो का? नाही. वी से आय विल गो टू द स्टोर, बट हिअर द वर्ड्स आर rearranged and to the store is mentioned before the I will go phrase. म्हणून this is called as inversion figure of speech. So in short, in order to get a poetic effect किंवा in order to get more impact or more meaning, that's why we might use a figure of speech inversion, and you can hear it more in poems and in sports commentary. ओके, तर हा झाला इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच. याच्यानंतर जेवढे आपण फिगर ऑफ स्पीच बघितले, वी आर गोइंग टू हॅव अ लुक ॲट सम मोर एक्झाम्पल अँड आय एम गोइंग टू आस्क यू टू आयडेंटिफाय व्हॉट इज द फिगर ऑफ स्पीच ऑफ द एक्झाम्पल्स which I am going to write on the board. Okay. So now we are going to look at some more examples and I want you to think about what can be the figure of speech of the sentences. Okay, let's have a look. So the sentences which I have written on the board, these are from the first poem of the 10th Marathi medium English textbook. Okay, and the first poem is Teenager's Prayer. So decisions I must make म्हणजेच काय, आपण म्हणतोय की आय मस्ट मेक डिसिजन्स, मी निर्णय घेतले पाहिजेत, असा याचा अर्थ होतो. बट द डिसिजन्स वर्ड हॅज कम ॲट द फर्स्ट पोझिशन अँड अदर्स आर द लेस्ट. सो दिस ऑर्डर हॅज बीन चेंज्ड. जो क्रम जो आहे तो बदलला आहे, आणि जेव्हा क्रम बदलतो तेव्हा त्याला कोणता फिगर ऑफ स्पीच म्हणायचं? इट शुड बी इन्व्हर्जन. ओके, म्हणून हा फिगर ऑफ स्पीच कोणता आहे? इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच. नेक्स्ट वन इज प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. देवा माझे डोळे उघड. सो वी आर टॉकिंग टू गॉड अँड देवाला आपण काल्पनिक म्हणू शकतो, देवाचं अस्तित्व मानणारे बरेच लोक आहेत, परंतु आपण देवाला आपण असं इमॅजिन करू शकतो, स्वतः बघू शकत नाही म्हणून, किंवा फील नाही करू शकत म्हणून. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, आपण देवाशी बोलतोय, एखाद्या नॉर्मल व्यक्तीशी बोलत नाही, म्हणून याला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड एज apostrophe. ओके, म्हणून हा काय झाला? apostrophe figure of speech. ओके, नेक्स्ट इज ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आता ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, इफ यू लुक ॲट दिस पर्टिक्युलर लाईन, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, म्हणजे इथे आपण हे जे उच्चार आहे, ड जो आहे हा पुन्हा पुन्हा केलाय, ड चा उच्चार, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड इथे पण आहे बघा. मग
याच्यामुळे याचा फिगर ऑफ स्पीच जो होतो तो जेव्हा एक उच्चार एक द प्रोनाउन्सिएशन इज रिपीटेड अगेन अँड अगेन देन वी कॉल इट ॲज अ फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. सो म्हणून द लास्ट सेंटेन्सेस ऑफ अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. ओके, सो दिस इज इझी राईट. वी शॅल लुक ॲट सम मोर एक्झाम्पल्स. बट तुम्हाला पोएम्स मध्ये असे फिगर ऑफ स्पीच येतील अँड यू शुड बी एबल टू इझिली आयडेंटिफाय. देर इज अ टास्क फॉर यू. तुमच्यासाठी एक टास्क आहे. आपण जेवढे टाईप आज बघतोय whatever poems are there in your syllabus, in your textbook, go ahead and find out what is the figure of speech of the respective sentences or phrases. Okay, चला अजून काही examples बघूया. Okay, so let's look at some more examples. The first one is the flame of candle danced in the dark. Can you guess what is the figure of speech of this one? The flame of candle danced in the dark. So can a flame of candle dance? No, it's not a living thing. Dancing is a capability of maybe a human or animals. But flame cannot dance. It's a ती निर्जीव गोष्ट आहे. परंतु we are considering it as a living thing. आपण त्याला एक ह्युमन क्वालिटी देतो म्हणून त्याला काय म्हणायचं? This figure of speech will be personification. Understand? So this is personification. The next one is all the world is stage. All the world is a stage. आपण एका स्टेजची कंपेअर करतोय पूर्ण जगाला. ओके, अँड दिस इज त्याच्यामध्ये ॲज किंवा लाईक शब्द आहे का? नाहीये. म्हणून दिस इज मेटाफर. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज मेटाफर. नेक्स्ट वन इज राज इज वॉकिंग एन्सायक्लोपीडिया. तो चालता बोलता शब्दकोश आहे आपण असं म्हणतोय. राज इज वॉकिंग एन्सायक्लोपीडिया. मग इथे सुद्धा आपण राजला एन्सायक्लोपीडियाची कंपॅरिझन करतोय. बट दिस कंपॅरिझन इज इनडायरेक्ट कंपॅरिझन. इट्स नॉट डायरेक्ट कंपॅरिझन. आपण ॲज किंवा लाईक नाहीये म्हणून आपण याला काय म्हणायचं? मेटाफर फिगर ऑफ स्पीच. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. राम फॉट ॲज फियर्सली ॲज लायन. तो इतक्या अग्रेसिव्हली लढला की जसा तो लायन होता. म्हणून आपण इथे रामला डायरेक्टली लायनशी कम्पेअर करतोय. राम फॉट ॲज फियर्सली ॲज लायन. म्हणून याला आपण काय म्हणतोय? सिमिली. सिमिली फिगर ऑफ स्पीच मध्ये यू विल फाइंड दॅट इट इज डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स. मग रामची तुलना लायनशी केली आहे डायरेक्टली आणि वर्ड्स आले ॲज किंवा लाईक. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल इज राम वॉज लायन इन द फाईट. राम वॉज लायन इन द फाईट असं म्हणतोय आपण. मग तुम्ही हे बघाल तर इथे आपण डायरेक्ट कंपॅरिझन नाही करत आहे. बट वी आर कॉलिंग राम ॲज अ लायन इनडायरेक्टली. म्हणून याला काय म्हणायचं? मेटाफर. अँड इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन टू फिगर ऑफ स्पीच, सिमिली अँड मेटाफर, दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. राम फॉट ॲज फियर्सली ॲज लायन, दिस इज सिमिली. अँड राम वॉज लायन इन द फाईट, दिस इज मेटाफर. ओके, इथे ॲज वापरलाय, डायरेक्ट कंपॅरिझन केली आहे आणि नेक्स्ट सेंटेन्स मध्ये इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे. ओके, नाव नेक्स्ट सेंटेन्स. वहिदा वंडर्ड वेअर द वॉटर वॉज. नाव लुक ॲट दिस सेंटेन्स. व्हॉट इज द फर्स्ट थॉट कमिंग टू युअर माइंड? देर इज अ प्रोनाउन्सिएशन व हॅज बीन रिपीटेड. व ह्या उच्चाराचा पुनरावृत्ती झाली आहे. वहिदा वंडर्ड वेअर वॉटर वॉज. मग अशा अलंकाराला आपण काय म्हणतो? दिस इज alliteration. This is called as alliteration. Okay, so the last one is alliteration figure of speech. Okay, alright. आपण अजून examples बघूया and it will be more clear. So now we have some more examples on the board. Okay, let's go through them. Death lays its icy hands on the king. म्हणजे death lays its icy hands on the king. मृत्यूला हात असतात का? Does death have hands? No. But here we are comparative. We are giving human quality to it. म्हणून this death is considered, and we are considering that death is putting its hand on king, icy hands. म्हणजेच आपण मृत्यूला हात आहेत असे इमॅजिन करतोय. That's why this is called as personification. We are giving human quality to a non-living thing or abstract thing.
The next one is Nikita needed new notebooks. Nikita needed new notebooks. So this is alliteration. Why? It is so simple because the pronunciation of the same word, same pronunciation has been repeated. That's why alliteration. Heart of stone. Heart of stone. This will be metaphor. Comparison between two things. Indirect comparison. Time is money. आपण हे नेहमी बोलतो. Time is money. So again, this is metaphor. No direct comparison. It is comparison, but it's indirect comparison. The flowers nodded. Nodded means when you move your head, to say yes or no. आपण जेव्हा मान हलवतो, डोकं हलवतो, त्यावेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी काहीही न बोलता जेव्हा आपण डोकं हलवतो तेव्हा आपण नॉडिंग म्हणतो. तर मग द फ्लॉवर्स नॉडेड म्हणजेच फुलांनी माळा डोलावल्या असा अर्थ होतो. तर फुलं जिवंत आहेत का? नाही. म्हणून यांना काय म्हणायचं? पर्सॉनिफिकेशन. ह्युमन क्वालिटी आपण देतोय. फुलं जिवंत असतात परंतु माळा डोलवण्याचं काम फुलं नाही करत, आपण व्यक्ती करत, माणूस करत. पण नॉडिंग जी आहे इट्स अ ॲबिलिटी और इट्स अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ह्युमन बीइंग. That human being quality we are giving to flowers, that's why it is a personification. Next one is, oh trees, how majestic you are. What are we doing? We are talking to trees directly. मग जेव्हा आपण ट्रीजशी बोलतोय, which figure of speech it is? When we talk to a non-living thing. Oh God, open my eyes. Oh trees, how majestic you are. So this is apostrophe. Okay, so this is apostrophe. Alright, so these are the examples for figure of speech. We have seen 6 different types of figure of speech today. I want you to go through all those and understand. If there are any questions, please let us know. Another thing is, there are poems in your textbooks. Identify the figure of speech in all those poems, and you can share your exercise with us, or you can ask your questions also. Okay, but make sure that you practice it well, because this will be there, and throughout your study, throughout your career until high school or 10th 12th or graduation. This will be there. Okay, thank you and have a good day.